नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी. हॅलो एव्हरीवन, नेक्स्ट अवर पॉईंट टाईप्स ऑफ इन्शुरन्स. तर याच्या आधी आपण बघितले की इन्शुरन्स जो कॉन्ट्रॅक्ट होत असतो त्याच्यामध्ये इन्शुरन्स कंपनी आणि पॉलिसी होल्डर, ज्याला आपण इन्शुर्ड आणि इन्शुरर असं म्हणत असतो. तर याच्यामध्ये टाईप्स बघायचे आहेत आपल्या इन्शुरन्सचे. ते म्हणजेच फर्स्ट टाईप आहे तो म्हणजे लाईफ इन्शुरन्स. सो व्हॉट इज लाईफ इन्शुरन्स? It is a contract between insurer and insured whereby the insurer agrees to compensate the insured a certain sum on the expiry of certain period or and death whichever is earlier for a consideration. तर याच्यामध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्ट केला जातो. लाईफ इन्शुरन्स म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट होत असतो इन्शुरर आणि इन्शुर्डमध्ये. आणि याच्यामध्ये जो इन्शुरर असतो तो आपल्याला ॲग्री होत असतो की जेवढा आपला इन्शुर्ड काढलेला आहे, इन्शुरन्स काढलेला आहे, म्हणजे जी आपण सर्टन सम ऑफ मनी असेल त्याची सर्टन पिरियडसाठी एक्सपायर होणार असतं. त्याचप्रमाणे ते कधी कधी डेथसाठी सुद्धा काढलं जात असतं. म्हणजेच याच्यामध्ये होणार जो ॲग्रीमेंट आहे लाईफ संदर्भात त्याला आपण लाईफ इन्शुरन्स असं म्हणतो आहे. त्याचेसुद्धा लाईफ इन्शुरन्स पॉलिसी कोणकोणत्या आहेत तर त्याचे टाईप्स आहेत. फर्स्ट वन whole life policy. Under this policy, whole life of a person is insured. The insured cannot receive money from the insurance company till he is alive. The rate of premium is normally low. The money becomes payable on the death of the insured person to the nominees or the legal heir of the deceased policy holder. तर याच्यामध्ये इन्शुरन्स पॉलिसीपैकी एक पहिला जो टाईप आहे तो म्हणजे होल लाईफ पॉलिसी. तर याच्यामध्ये होल लाईफ ऑफ पर्सन इन्शुअर म्हणजे त्या व्यक्तीचं पूर्ण लाईफ हे इन्शुअर त्याच्याबद्दल इन्शुरन्स काढला जात असतो. आणि यामध्ये त्याची जी इन्शुरन्स पॉलिसीची जी कंपनीकडून दिलं जाणारं जे कॉम्पन्सेशन आहे ते मात्र ती व्यक्ती जोपर्यंत अलाइव्ह आहे, जिवंत आहे, तोपर्यंत त्याला मिळत नाही. मात्र या पॉलिसीचा जो रेट ऑफ प्रीमियम आहे तो मात्र नॉर्मली लो असतो. आणि त्या व्यक्तीची ज्यावेळी डेथ होते त्यावेळी मात्र त्या पॉलिसीचे पूर्ण जी रक्कम जी आहे ती मात्र त्या नॉमिनीजला किंवा त्याचा जो लिगल हेअर आहे त्याला दिलं जात असतं. त्याला आपण होल लाईफ पॉलिसी म्हणतो. दुसरा टाईप आहे एंडोनमेंट इन्शुरन्स पॉलिसी. Insurance is taken for specific period. Under this policy, the sum assured along with bonus is given on the death of the insured to dependent or on the expiry of the specific period to the insured. The endowment insurance policy जी आहे याच्यामध्ये एक स्पेसिफिक पिरियड घेतला जात असतो. आणि यामध्ये पिरियडमध्येच म्हणजेच एक प्रकार त्याला त्याचं जी ॲश्युअर्ड जेवढी सम केलेली आहे ती विथ बोनस त्या व्यक्तीला त्याची डेथ झाल्यानंतर त्याच्यावर दिली जात असते. म्हणजेच एक्सपायरी एक पिरियड असतो त्यामध्ये त्या व्यक्तीला मग ती अमाऊंट जी आहे ती दिली जात असते. त्याच्यानंतर टर्म इन्शुरन्स पॉलिसी. टर्म इन्शुरन्स पॉलिसी इज टेकन फॉर अ स्पेसिफिक पिरियड. Term insurance policy has lowest premium among all insurance policies. Premium is fixed and does not change during the terms of the policy. In case of untimely death, the dependents will receive the benefit amount specified in the term लाईफ इन्शुरन्स ॲग्रीमेंट. तर टर्म इन्शुरन्स पॉलिसी एक आहे ज्याच्यामध्ये इन्शुरन्स पॉलिसीची एक स्पेसिफिक पिरियडसाठी टर्म्स असतात. आणि या टर्म्स इन्शुरन्स पॉलिसीमध्ये प्रीमियम जो आहे तो लोवेस्ट असतो. त्याचप्रमाणे याचा प्रीमियम जो आहे तो फिक्स्ड असतो आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारे चेंजेस या टर्म पॉलिसीमध्ये होत नसतात. त्याचप्रमाणे इन केस ऑफ अनटाइमली डेथ डिपेंड्स विल रिसीव द बेनिफिट. म्हणजे जर अनटाइमली डेथ होत असेल तर त्या पद्धतीने त्याचं बेनिफिट जे आहे ते स्पेसिफिक टर्ममध्ये होत असेल तर त्या ॲग्रीमेंटनुसार मिळत असतं. त्याच्यानंतर ॲन्युटी पॉलिसी. द इन्शुर्ड हॅज टू पे द प्रीमियम इन लमसम or the installment over a certain period of time. The insured will receive back a specific sum periodically from specified date to onwards, either
for life or for a fixed number of years. It is like pension payment scheme. तर याच्यामध्ये ॲन्युटी पॉलिसी जी आहे की याच्यामध्ये लमसम जे अमाऊंट आहे तो प्रीमियम आपल्याला किंवा इन्स्टॉलमेंट जी सर्टन पिरियडमध्ये आपल्याला भरावी लागत असते आणि एक प्रकारे इन्शुअर कंपनी आपल्याला त्या पद्धतीबद्दल एक बेनिफिट म्हणजे स्पेसिफिक सम पिरियड झाल्यानंतर त्या डेटमध्ये त्यामध्ये आपल्याला एक फिक्स नंबर ऑफ इयर्स झाले की आपल्याला पेन्शनच्या स्वरूपात आपल्याला ही पॉलिसी पे करत असते. त्याच्यानंतर मनी बॅक पॉलिसी. मनी बॅक पॉलिसी provide a regular percentage of the sum assured during the lifetime of the policy and also guarantee the benefits of full sum assured in the event of the death of the insured to the dependent on the insured. Generally the money back policy is available for 4 terms, 12 years, 15 years, 20 years or 25 years. तर याच्यामध्ये मनी बॅक पॉलिसीमध्ये कसं असतं की याच्यामध्ये रेग्युलर पर्सेंटेज जे आहेत जेवढं तुम्ही इन्शुरन्स काढलेलं आहे लाईफ टाईम जी तुम्ही पॉलिसी काढलेली आहे त्याच्यावर एक पर्सेंटेज तुम्हाला मिळत असतात आणि यामध्ये ती गॅरंटी एक त्याची जी मनी बॅक म्हणजे जेवढी त्यांनी जेवढा कॅश किंवा जेवढ्या अमाऊंटची त्यांनी जेवढी पॉलिसी काढलेली आहे ती सगळीच्या सगळी त्याला परत मिळत असते इन द इव्हेंट ऑफ द डेथ ऑफ द इन्शुअर्ड टू द डिपेंडंट द इन्शुअर. म्हणजे त्या व्यक्तीची डेथ झाल्यानंतर पूर्ण मनी बॅक पॉलिसी म्हणजे कॅश सगळी मिळत असते आणि याच्यावर वर्षभर त्याचे पर्सेंटेज मिळत असतात ते वेगळे. तर ही पॉलिसी जी आहे ती आपली 12 इयर्स, 15 इयर्स, 20 इयर्स किंवा 25 इयर्सची असते. त्याच्यानंतर चाइल्ड इन्शुरन्स. चाइल्ड इन्शुरन्स पॉलिसी इज अ सेविंग कम इन्व्हेस्टमेंट प्लान दॅट इज अ डिझाइन टू मीट चाइल्ड्स फ्युचर फायनान्शियल नीड्स. अ चाइल्ड इन्शुरन्स पॉलिसी अलाउज किड्स to live their dreams. Child insurance policy gives you the advantages to start investing in the children's plan right from the time the child is born and provision to withdraw the saving once the child reaches adulthood. Some child insurance policy allow intermediate withdrawals at certain intervals. मग चाइल्ड इन्शुरन्स म्हणजे हे फक्त स्पेशल चाइल्ड साठीच काढलं जात असतं. म्हणजेच एक सेविंग कम इन्व्हेस्टमेंट जे आहे ज्याला आपण प्लान असं म्हणतो आहे की चाइल्डचं आपलं फ्युचर जो प्लान आहे त्याचे फायनान्शियल नीड्स आहेत तर या चाइल्ड इन्शुरन्स पॉलिसीमुळे त्या किड्सला त्याचे जे ड्रीम्स आहेत ते ड्रीम्स पूर्ण करण्यासाठी या इन्शुरन्सचा उपयोग होत असतो. आणि हे इन्शुरन्स मात्र केलं जात असतं या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली जात असते तेव्हा तो प्लॅनिंग हा मात्र त्या चाइल्डचं बॉर्न झाल्यानंतर पुढे त्याचं पूर्ण शिक्षण होईपर्यंत यामध्ये तुम्ही विथड्रॉ करण्याची प्रोव्हिजन या ठिकाणी दिलेली आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये इंटरमिजिएट विथड्रॉलसुद्धा सर्टन इंटरवल्सनुसार तुम्ही काढू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिटायरमेंट प्लान्स. अ सेविंग अँड इन्व्हेस्टमेंट प्लान दॅट प्रोव्हाइड्स इन्शुअर्ड and income during retirement is called retirement plan. On maturity this corpus is invested for generating a regular income stream which is referred to as pension or annuity. तर रिटायरमेंट प्लान्स याच्यामध्ये एक सेविंग आणि इन्व्हेस्टमेंट प्लान एक प्रकारे केलं जात असतं आणि याच्यामध्ये हे जे इन्कम आहे ते ड्युरिंग रिटायरमेंटला मिळत असतं म्हणून त्याला आपण रिटायरमेंट प्लान म्हणतो. म्हणजेच पूर्ण आयुष्यभराचं जे आपलं सेविंग आहे जी इन्व्हेस्टमेंट प्लान आहे ती याच्यामध्ये केलं जात असतं आणि हे आपल्याला रिटायरमेंटच्या वेळी आपल्याला मिळत असते म्हणून त्याला आपण रिटायरमेंट प्लान्स म्हणतो. म्हणजे त्याची मॅच्युरिटी कंप्लीट झाली की त्याच्यामध्ये जेवढे इन्व्हेस्टमेंट केलेलं असेल त्या पद्धतीने पेन्शनच्या स्वरूपात किंवा ॲन्युटीच्या स्वरूपात त्याला ह्या रिटायरमेंट प्लानचे बेनिफिट्स मिळत असतात. त्याच्यानंतर ULIP पॉलिसी. ULIP stand for Unit Link Insurance Policy. ULIP policies are very popular as they combine the benefit of life insurance policy with mutual funds. तर याच्यामध्ये ULIP म्हणजेच काय त्याला आपण युनिट लिंक इन्शुरन्स पॉलिसी असं म्हणतो की त्याच्यामध्ये ह्या पॉलिसी कंबाईन असतात. त्याचे बेनिफिट्स तुम्हाला लाईफ इन्शुरन्सचे पण मिळत असतात आणि विथ म्युच्युअल फंड्सचे सुद्धा मिळत असतात. तर हे झाले आपण बघितले ते लाईफ इन्शुरन्स. नेक्स्ट आपण बघणार आहोत मरीन इन्शुरन्स. नेक्स्ट पॉईंट आपला मरीन इन्शुरन्स आहे. तर
इट मिनिंग्स बघूया आपण. इट गिव्स प्रोटेक्शन अगेन्स्ट द लॉसेस कॉज ड्यू टू द डेंजरस ऑफ द सी. It is a form of insurance contract covering loss or damage to vessels or to cargo or passengers during marine transportation. All the principles of insurance are applicable to marine insurance contract. तर मरीन इन्शुरन्स ज्याला आपण सागर विमा असं म्हणतो आहे, म्हणजेच हा जो इन्शुरन्स आहे तो रिलेटेड आपल्या सी संदर्भात काढला जात असतो. म्हणजे याच्यामध्ये ज्यावेळी सीद्वारेच ट्रान्सपोर्टेशन केलं जात असतं, म्हणजे त्याच्यामध्ये पॅसेंजर्स असतात, कार्गो असतात, वेसल्स, डॅमेज ऑफ वेसल्स असतील किंवा इतर कवरिंग लॉस असेल, तर त्या संदर्भात जो होणारा लॉस आहे त्या संदर्भात पहिल्यांदा इन्शुरन्स काढला जात असतो, त्याला आपण मरीन इन्शुरन्स म्हणतो. आणि जेवढे प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स आहेत ते सगळे ह्या ठिकाणी प्रिन्सिपल मरीन इन्शुरन्ससाठी लागू केले जात असतात. तर त्याचे आपण टाईप्स बघणार आहोत. ते म्हणजे OS पॉलिसी. इट इज अ पॉलिसी इन विच द सब्जेक्ट मॅटर इज इन्शुअर्ड फॉर अ स्पेसिफिक OS irrespective ऑफ टाईम इन्व्हॉल्व इन इट. इन दिस केस रिस्क बिगिन्स ओनली व्हॅन द शिप स्टार्ट ऑन OX. ज्याला म्हणजे OX पॉलिसी म्हणजे ज्याला आपण प्रवासी विमा असं म्हणतो आहे. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळी शिपवर पॅसेंजर चढवले जातात किंवा शिपवर पॅसेंजर्स असं नाही, गाड्यासुद्धा चढवल्या जात असतात, तर हे जो होणारा प्रवास आहे तर त्या प्रवास सुरू झाल्यानंतरच ही जी पॉलिसी आहे किंवा हा जो इन्शुरन्स आहे तो आपला चालू होत असतो स्पेसिफिक टाईमसाठी. त्याच्यानंतर टाईम पॉलिसी. इन दिस पॉलिसी द सब्जेक्ट मॅटर इज इन्शुअर्ड फॉर अ definite period of time. A time policy cannot be for a period exceeding 1 year, but it may contain continuation clause. The continuation clause means that if the voyage is not completed within the specific time, the risk shall be covered until the voyage is completed. तर याच्यामध्ये सेकंड जो टाईप आहे तो म्हणजे टाईम पॉलिसी. तर या ठिकाणी सब्जेक्ट मॅटर जो आहे ते एक डेफिनेट पिरियड ऑफ टाईम असतो. त्या टाईममध्येच म्हणजे त्याचं जो पिरियड आहे तो 1 इयरसाठी असतो, त्याच्यापेक्षा जास्त नसतो. म्हणजेच ही टाईम पॉलिसी त्या संदर्भात काढली जात असते. म्हणजेच जो आपला प्रवास चालू होत असतो, जिथून चालू होतो तो तिथे पूर्ण पोचेपर्यंत मधल्या ह्याच्यामध्ये जेवढं होणारं स्पेसिफिक टाईम आहे त्या संदर्भात होणाऱ्या ज्या काही अपघाती घटना आहेत त्या टाळण्यासाठी हा टाईम पॉलिसी काढली जात असते. म्हणजेच आपण त्या ठिकाणी सुरक्षित जोपर्यंत पोचत नाहीत तोपर्यंत ही इन्शुरन्स हा काढला जात असतो, त्याला आपण टाईम पॉलिसी असं म्हणतो. नेक्स्ट आहे मिक्स पॉलिसी. दिस पॉलिसी इज द कॉम्बिनेशन ऑफ OS अँड टाईम पॉलिसी इफ देअरफॉर कवर द रिस्क ऑफ बोथ पर्टिक्युलर OS अँड फॉर स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम. त्याच्यामध्ये मिक्स पॉलिसी ज्याच्यामध्ये OS पॉलिसी पण आहे आणि टाईम पॉलिसी पण आहे. म्हणजे याच्यामध्ये कॉम्बिनेशन दोघांचं आहे, ज्याच्यामध्ये प्रवास सुरू झाल्यापासूनचा तो तिथून आपला OS पॉलिसी चालू होते आणि तेथून त्या सुरक्षित ठिकाणी जाईपर्यंत सुरक्षित जाण्यासाठी जो लागणारा टाईम आहे या दोघांचं कॉम्बिनेशन या मिक्स पॉलिसीमध्ये केलं जात असतं. त्याच्यानंतर व्हॅल्यूड पॉलिसी. अंडर दिस पॉलिसी गुड्स आर इन्शुअर्ड फॉर अन ॲग्रीड व्हॅल्यू बिटवीन द इन्शुरर अँड इन्शुअर्ड. At the time of taking policy, this facilitates easy settlements of claims in case of such items where it's difficult to assess the real market value. तर व्हॅल्यूड पॉलिसी याच्यामध्ये त्या जहाजावर असणारा जो गुड्स आहे त्याचं एक प्रकारे इन्शुरन्स काढला जात असतो आणि त्याची एक ॲग्रीड व्हॅल्यू मेन्शन केली जात असते. म्हणजे त्यामध्ये टाईम टेकिंग पॉलिसी केली जात असते आणि याच्यामध्ये फॅसिलिटी म्हणजेच जो काही क्लेम केले असेल म्हणजे मार्केट व्हॅल्यू ची जी ॲसेट आहे याच्यामध्ये दोघांमध्ये जे असणारं ज्याच्यामध्ये आपण ॲग्रीड व्हॅल्यू असं म्हणतो आहे त्या संदर्भात ही व्हॅल्यू पॉलिसी काढली जात असते. त्याच्यानंतर ब्लँकेट विमा. दिस पॉलिसी इज टेकन फॉर मॅक्झिमम लिमिट ऑफ द रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ प्रोटेक्शन अँड फुल अमाऊंट ऑफ प्रीमियम इज पेड इन द बिगिनिंग ऑफ द पॉलिसी. तर ब्लँकेटची पॉलिसी आहे याच्यामध्ये मॅक्झिमम लिमिट घेतलं जात असतं आणि अमाऊंट ऑफ प्रोटेक्शन म्हणजे जास्तीत जास्त फुल अमाऊंट यामध्ये प्रीमियमची बिगिनिंग ऑफ द पॉलिसी होल्डरकडून घेतली जात असते. दिस पॉलिसी डिस्क्राईब द नेचर ऑफ गुड्स इन्शुअर्ड स्पेसिफिक रूट ports, places or OH. It covers multiple risk on one property or it covers many properties under the policy. तर याच्यामध्ये या ब्लँकेट पॉलिसीमध्ये जास्त गुड्स इन्शुअर केला जात असतो म्हणजे याचा समावेश होत असतो.
स्पेसिफिक रूट, त्याचप्रमाणे पोर्ट्स आणि प्लेस ऑफ वॉयस कुठले आहेत ते मेन्शन केले जात असतात आणि त्याचं पूर्ण डिस्क्रिप्शन या पॉलिसीमध्ये असतं. त्याचप्रमाणे याच्यामध्ये मल्टिपल रिस्क ही प्रॉपर्टीवर घेतली जात असते आणि यामध्ये जास्तीत जास्त जी अमाऊंट आहे ती त्या पॉलिसी होल्डरला पहिल्यांदा द्यावी लागत असते. त्याच्यानंतर पोर्ट रिस्क पॉलिसी. पोर्ट रिस्क पॉलिसी कवर्स ऑल टाइप्स ऑफ रिस्क ऑफ वेसल while it is anchored at the port for a particular period of time. This policy is applicable till the departure of vessel from the port. तर याच्यामध्ये पोर्ट रिस्क पॉलिसीमध्ये सगळ्या प्रकारचे रिस्क आहे जे वेसल जे असतं त्यामध्ये पोर्टवर पोहोचेपर्यंत त्याच्यामध्ये जो टाईम ऑफ पिरियड जो आहे, म्हणजेच ही पॉलिसी जी आहे ज्यावेळी तो वेसल फ्रॉम पोर्ट डिपार्च होत नाही तोपर्यंत ही पॉलिसी तुम्हाला लागू होत असते. त्याच्यानंतर कंपोजिट पॉलिसी. दिस टाइप ऑफ पॉलिसी इज परचेस फ्रॉम more than one insurer. The liability of each insurer is separate and distinct. This policy taken when the amount of insurance is very high. तर कंपोजिट पॉलिसी ज्याला याच्यामध्ये ही पॉलिसी ज्यावेळी परचेस आपण जास्तीत जास्त एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त इन्शुरन्स कंपनीकडून आपण इन्शुरन्स काढला असेल तर त्यावेळी त्या इन्शुररची जी लायबिलिटी आहे ही सेपरेट अँड डिस्टिंक्ट असते आणि यामध्ये ही जी पॉलिसीची जी अमाऊंट आहे ती इन्शुरन्स कंपनी मात्र मोठ्या प्रमाणात घेत असते. त्याच्यानंतर सिंगल व्हेसल पॉलिसी. दिस पॉलिसी इज सुटेबल फॉर स्मॉल शिप ओनर हॅविंग ओनली वन शिप और हॅविंग वन शिप इन डिफरंट फ्लीट्स. इट कवर्स द रिस्क ऑफ वन व्हेसल ऑफ द इन्शुअर्ड. म्हणजे यामध्ये सिंगल व्हेसल पॉलिसी म्हणजे ज्याला आपण एक किंवा त्याच्यापेक्षा एकच आपल्याला या ठिकाणी जो स्मॉल शिप असेल त्याच्यावरच तुम्हाला हे इन्शुरन्स काढलं जात असतं आणि सुटेबल फक्त एका शिपसाठी असते. आणि हे करत असताना याच्यामध्ये रिस्क ऑफ वन व्हेसल ऑफ द इन्शुरर म्हणजे या ठिकाणी एकाच शिपसाठी म्हणजे एका वन व्हेसलसाठीच या ठिकाणी आपल्याला ही पॉलिसी काढता येऊ शकते. त्याच्यानंतर फ्लीट पॉलिसी अँड ब्लॉक पॉलिसी. इन फ्लीट पॉलिसी सेव्हरल शिप्स बिलॉंग्स टू वन ओनर or are insured under the same policy. म्हणजे ही जी फ्लीट पॉलिसी आहे त्याच्यामध्ये अनेक शिप्स जे आहेत त्याचे तुम्ही इन्शुरन्स काढलेले आहे, मात्र हे एकाच इन्शुरर कंपनीकडून त्याचा जो ओनर आहे त्याने त्याच्याकडे असणारे बरेच जे शिप्स आहेत त्याचे इन्शुरन्स काढलेले आहे सेम पॉलिसीद्वारे, त्याला आपण फ्लीट पॉलिसी म्हणतो आहे. आणि ब्लॉक पॉलिसी म्हणजे द कार्गो ओनर इज प्रोटेक्टेड अगेन्स्ट डॅमेज और लॉस कार्गो इन ऑल मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट थ्रू विच हिज और हर cargo is carried, that is covering all the risk of rail, road and sea transport etc. तर हे जे ब्लॉक पॉलिसी याच्यामध्ये हे जे ओनर जो आहे कार्गोचा जो ओनर आहे त्याला प्रोटेक्शन दिलं जात असतं. ते म्हणजे त्या कार्गोचा लॉस झाला असेल, डॅमेज झाला असेल किंवा त्याचं ट्रान्सपोर्ट करत असताना कोणत्या प्रकारचे त्याला येणारे जे अडथळे आहेत त्याच्यावर कोणकोणते रिस्क असतील, मग ते रोड असेल, रेल असेल किंवा सी ट्रान्सपोर्ट असेल, त्या सगळ्यापासून त्याची नुकसान भरपाई किंवा त्याला एक प्रकारे संरक्षण देण्याचं काम या ब्लॉक पॉलिसीद्वारे केलं जात असतं. धन्यवाद.